हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षश्री एज्युकेअरमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या ॲडमिशन प्रवेश संदर्भात आपण बी फार्मसी आणि फार्माडीच्या ॲडमिशन संदर्भात आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलने सुरू केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट व्हायचे आहे किंवा फार्मा डॉक्टर व्हायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नामी संधी आहे। जे थांबून होते विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा आता ही संधी चालून आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल, फॉर्म कधी भरायचे, व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कारण आपण ॲग्रिकल्चर बरोबर व्हेटरनरी, मेडिकल, फिजिओथेरपी या सर्व ब्रांचेसची काउन्सिलिंग आपण राबवतो, ज्यामध्ये इत्यंभूत आणि प्रामाणिकपणे माहिती राबवण्याचा आणि तुम्हाला ॲडमिशन मिळवून देण्याचा आपल्या 10 वर्षाचा अनुभव आपल्या कामासाठी येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा ॲग्रिकल्चर, फिजिओथेरपी किंवा आता फार्मसीसाठी काउन्सिलिंग घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। यामध्ये आपण प्रामुख्याने तुमचं स्टार्ट टू एंड म्हणजे ॲडमिशन फॉर्म पासून पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फॉर्म अपलोड, फॉर्म भरून पूर्ण फॉर्म अपलोड करून घेणं आणि तुमच्या मनात असलेलं ड्रीम कॉलेज मिळवून देण्याचं काम आपण या ॲग्रिकल्चर आणि फार्मसी काउन्सिलिंगमधून राबवत आहोत। तर फार्मसीचं शेड्यूल कशा पद्धतीने असेल, फॉर्म कधी भरायचे याविषयी इत्यंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर्व उद्याच्या येणाऱ्या काळातील फार्मसीसाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओ थोडासा पुढे गेला तरी शेवटपर्यंत बघा, लाईक करायला मात्र विसरू नका, ते काम फार महत्त्वाचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शेड्यूलमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फार्मसीचं ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने असेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत। याविषयीचं जे शेड्यूल आहे ते यावर्षी सीईटी सेलनं पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे। सीईटी सेल या वेबसाईटवरूनच आपल्याला फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने शेड्यूल असेल याविषयी आपण चर्चा करतोय। चला शेड्यूल बघूया विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी जर बघायला गेलं तर सीईटी सेलनं आजच शेड्यूल या ठिकाणी डिक्लेअर केले आणि प्रामुख्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालंय आणि ते सुरू झालं 31/7 ते 10 ऑगस्ट। बघा 10 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना डॉक्युमेंट्स व्यवस्थित PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना काय काळजी घ्यायची आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना कुठले डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, रिझर्वेशन पॅरामीटरचे डॉक्युमेंट आपण कोणकोणते अपलोड करायचे आहेत याविषयी इत्यंभूत माहिती आपण काउन्सिलिंग बॅचमध्ये देतो आणि त्याविषयी डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण देणार आहोत। चला, तर रजिस्ट्रेशनची डेट 31 पासून म्हणजेच आजपासून पोर्टल सुरू झालेलं आहे आणि 10 ऑगस्ट पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल। आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल, तर तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड म्हणजे जी स्क्रुटिनी असेल ती ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये आपल्याला अवेलेबल आहे। ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड। ई स्क्रुटिनी मोड जर तुम्ही ऑप्ट केलात तर तुमच्या ऑनलाईन स्क्रुटिनी होईल। ऑफलाईन मोड तुम्ही ऑप्ट केलात तर तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड FC सेंटरवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये स्क्रुटिनी करायची आहे। तर ते 1 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुरू होईल ते 11 तारखेपर्यंत जवळपास 10 ते 11 दिवस तुम्हाला त्यासाठी स्क्रुटिनीसाठी दिलेले आहेत। पुढचं डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तुम्ही फॉर्म भरला, 10 तारखेपर्यंत तुमचं फॉर्म झालाय, त्यानंतर तुम्ही स्क्रुटिनी, ई स्क्रुटिनी मोड ऑफलाईन, ई स्क्रुटिनी आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुमची स्क्रुटिनी झाली, त्यानंतर पुढची प्रोसेस असते तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो तुमची 13 ऑगस्ट या दिवशी, बरोबर आहे। सर्वांना या ठिकाणी डेट दिसत आहेत। 31 ते 10 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, 1 ते 11 पर्यंत तुमची स्क्रुटिनी करून घ्यायची, 13 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल। सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस, मग तुम्ही काय डॉक्युमेंट्सचे काय फॉर्म अपलोड करत असताना व्हॅलिडिटी असेल त्याची रिसिप्ट लावली असेल, नॉन क्रिमिनल त्याची रिसिप्ट लावली असेल किंवा काय डॉक्युमेंट्सच्या त्रुटी राहिल्या असतील तर त्यासाठी ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होते आणि ते ग्रीव्हन्ससाठी 13 ते 17 ऑगस्ट या दरम्यान 14 ते 17 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हन्सेस अपलोड करायचे आहेत। आता फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल, तर ती लागेल मित्रांनो तुमची 19 ऑगस्ट 2026 रोजी। तर अशा पद्धतीने फार्मसीचं शेड्यूल असेल। या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड पासून ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट 19 ऑगस्ट पर्यंत लागणार आहे। पुढील मेरिट लिस्ट किंवा शेड्यूल कशा पद्धतीने असेल ते अजून सीईटी सेलकडून जनरेट झालेलं नाही। म्हणजेच काय, तर फर्स्ट राऊंड कधी लागेल, रिपोर्टिंग कधी असेल, सेकंड राऊंड कधी लागेल, त्याची रिपोर्टिंग कधी असेल याविषयी इत्यंभूत माहिती येणाऱ्या काळामध्ये सीईटी सेलकडून अपलोड होईल, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल। यामध्ये शेड्यूल हायलाइट काय, तर टाइमली रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे। ऑल डॉक्युमेंट मस्ट बी व्हेरिफाईड। तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनी घ्या किंवा ऑफलाईन घ्या, ते करणं गरजेचं आहे। मेरिट लिस्ट चेक करायचे आणि ॲडमिशन थ्रू कॅप राऊंड थ्रू आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ॲडमिशन फॉर्म भरत असताना आपण ऑनलाईन अप्लाय करत असताना कुठल्याही कॅफेवरती जाऊन फॉर्म चुकू नका। कारण बी फार्मसी केल्यानंतर तुम्हाला अनेक संधी आहेत। वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांमध्ये आपल्याला जॉब मिळतो, आपलं स्वतःचं आपण फार्माचं आपण शॉप ओपन करू शकतो। नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा n नंबर ऑफ जॉब्स ओपनिंग आहेत।
म्हणून हे सेक्टर आपल्याला कायम जीवनदान देणारं सेक्टर म्हणून आपण एक चूक केली तर आपण पुढे मागात पडू शकते। यासाठी आपण मागच्या 10 वर्षापासून काउन्सिलिंग राबवतो विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर शिक्षश्री एज्युकेअर नावाचं ऍप्लिकेशन रजिस्टर करायचं किंवा इन्स्टॉल करायचंय। ते ऍप्लिकेशन रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यापासून तुमचं मेरिट लिस्ट होल्डवर असेल तर होल्ड तुमचं क्लिअर करणे, फॉर्म पूर्ण भरून फॉर्म अप्रूव्ह करून महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि टॉप ए ग्रेड कॉलेजेस मिळवून देण्यासाठी आपण प्रेफरन्स लिस्ट तयार करून देतो। पूर्ण राऊंडमध्ये तुमची प्रोसेस करून ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप कुठली मिळेल याविषयी इत्थंभूत माहिती आपण तुम्हाला यामध्ये देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सर्वप्रथम तुम्हाला जायचं आपलं शिक्षश्री एज्युकेअर नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला पाहायला मिळते। प्ले स्टोर वरती शिक्षश्री एज्युकेअर नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा। त्यानंतर पुढे जाऊन ऍडमिशन काउन्सिलिंग या टॅबमध्ये जा। ऍडमिशन काउन्सिलिंग या टॅबमध्ये तुम्ही गेल्यानंतर प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करा रजिस्टर विथ मोबाईल नंबर। त्यानंतर व्हिडिओ लेक्चर, नोट्स, PDF, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी मिळतात। ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये तुम्ही गेल्यानंतर बी फार्मसी, ओके, बी फार्मा असं तुम्हाला काउन्सिलिंग दिसेल। फीस फक्त त्या ठिकाणी 3000 रुपये फीस आपली आहे, 2999 रुपये। तर ही फीस भरून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकतात। या बॅचमध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे प्रोसेसची माहिती आपण देणार विद्यार्थी मित्रांनो। तर वेळ घालू नका, शिक्षश्री एज्युकेअरला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्या मनात हवं असलेलं फार्माचं कॉलेज मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। विश यू ऑल द बेस्ट फॉर द फार्मसी ॲडमिशन प्रोसेस। थँक्यू वन अँड ऑल।